साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी व दलित पॅंथर नेते विजय वाकोडे यांना वाहिली आदरांजली। रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने अशोक वाटिका अकोला येथे परभणी येथे घडलेल्या प्रकरणात पोलीस कोठडीत विधीचे तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून त्यांना व दलित पॅंथर नेते विजय वाकोडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे त्यांना आज रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आकाश शिवराडे यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी दोन्ही प्रतिमांना पुष्पहार व मोमबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षांचे प्रदेश सहसंघटक अशोक नागदेवे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम इंगोले, आक्रमण युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूरज मेश्राम, उज्ज्वल अवचार, मिलिंद इंगळे, संतोष गवई, ॲडव्होकेट अजित निखाडे, राज भोज सर, निहार घुगे, गजानन ठाकरे, प्रंजल सदार, अजय बोरकर, आदित्य पाटील, अमन घरडे, किरण खडसे, उज्ज्वल शिरसाट, आदित्य अवचार, लावण्य अत्तकर, समता पर्व विद्यार्थी कृती समितीचे शुभम गोळे, ओम कालमेक, रोशन राऊत, निशान धुरंधर, दीपक धुरंधर, राहुल इंगोले, शेख अनीस, सय्यद अन्नास अली, शेख अनवर, दिलदार शाह, मोहम्मद शारिक, शेख वसीम, जहिरुद्दीन, सदाउद्दीन, सय्यद फैजान, शेख हनीफ, सय्यद अलीम, सूरज मोहोड, विनोद तिलगोटे आदीसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।